मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। पंखों से कुछ नहीं होता, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है, हौसलों से उड़ान होती है। नमस्कार, मी श्रुती सीमा आनंद दरगाली, अशोकराव मानिक कॉलेज ऑफ फार्मसीची विद्यार्थिनी, केअर ऑफ पब्लिक सेफ्टी असोसिएशनच्या मार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये मी विषय मांडत आहे की शासनाच्या शिष्यवृत्ती योजना व त्याची अंमलबजावणी। शिक्षण हे प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे, म्हणजेच शासनाच्या शिष्यवृत्ती योजना त्या हक्काला बळ देणारा एक सुवर्णद्वार आहे। शिक्षणाशिवाय प्रगती नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मंत्र म्हणजे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। पण अशा अनेक विद्यार्थी आहेत की त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे किंवा दुर्बल घटकांमुळे त्या विद्यार्थ्यांना पुढे जाण्यास किंवा त्यांची स्वप्ने तिथेच थांबली गेली। मग अशा वेळी शासनाच्या शिष्यवृत्ती योजना राबवल्या गेल्या आणि या योजनेमुळे अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्याला एक उजेडाचं किरण भेटलं गेलं। शिक्षण म्हणजे काय? शिक्षण म्हणजे फक्त लिहिणे वाचणे नव्हे, तर शिक्षण म्हणजे ते आहे की माणसाला अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेतं। शिक्षण म्हणजे ते आहे की माणसाची विचार क्षमता वाढवते आणि शिक्षण म्हणजे ते आहे की स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःचा आत्मविश्वास वाढवण्याचं ताकद म्हणजे शिक्षण आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मागासवर्गीय व आर्थिक परिस्थिती नसणारे विद्यार्थी पुढे जाण्यासाठी शिष्यवृत्ती योजना राबवली गेली। 100 वर्षापूर्वी राजर्षी शाहू महाराजांनी मागासवर्गीयांसाठी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उघडली गेली। त्यांनी सुद्धा शिष्यवृत्ती योजना राबवली गेली। शिष्यवृत्ती योजना म्हणजे काय? शिक्षण हे सर्वात मोठं शस्त्र आहे, पण आर्थिक परिस्थितीमुळे किंवा दुर्बल घटकांमुळे अनेक विद्यार्थ्यांना हे शस्त्र हाती घेता येत नाहीत। मग अशा अडथळा दूर करण्यासाठी शासनाने शिष्यवृत्ती योजना राबवली आणि ह्या योजनेमुळे अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्याला एक ज्ञानाची पंख व आयुष्याला एक दिशा भेटली गेली। शिष्यवृत्ती म्हणजे फक्त पैशांची मदत नव्हे, तर शिष्यवृत्ती म्हणजे ते आहे की गरीब विद्यार्थ्याला मिळालेला एक आधार, हुशार विद्यार्थ्याला मिळालेलं एक प्रोत्साहन आणि मुलींसाठी मिळालेलं एक आत्मविश्वासाची संधी। मेरे सपनों की उड़ान आसमान तक है, मेरे सपनों की उड़ान आसमान तक है, मुझे बनानी अपनी पहचान आसमान तक है। मैं कैसे हार जाऊं और तू थक कर बैठूं। मेरे हौसलों की बुलंदी आसमान तक है, मेरे हौसलों की बुलंदी आसमान तक है। थोडक्यात सांगायचं झालं तर या शासनाच्या शिष्यवृत्ती योजनेमुळे अनेक विद्यार्थ्यांना ज्ञानाचे पंख किंवा यशाची एक उंच भरारी भेटली गेली। शिष्यवृत्ती योजनेचे महत्व किंवा कोणकोणत्या महाराष्ट्र राज्याने व भारत सरकारने कोणकोणत्या योजना राबवल्या गेल्या? मुलींसाठी कन्या शिष्यवृत्ती योजना, होतकरू हुशार विद्यार्थ्यांसाठी पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना राबवल्या गेल्या, तसेच शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना राबवल्या गेल्या। विदेशी उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विदेशी शिष्यवृत्ती योजना राबवल्या गेल्या। अशा या योजनेमुळे हजारो विद्यार्थ्यांच्या ज्ञानासाठी किंवा शिक्षणासाठी दारे उघडली गेली। शिष्यवृत्ती योजनेचे फायदे काय? संधी, आत्मविश्वास आणि प्रेरणा हे 3 शिष्यवृत्ती योजनेचे फायदे आहेत। सातत्याने शिक्षण असल्यामुळे विद्यार्थ्यांना पैशाच्या अभावामुळे शिक्षण थांबत नाही, समान संधी दिली गेली। गरीब व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्राधान्य दिलं गेलं। स्वावलंबीची भावना ठेवली की स्वतःच्या पायावर उभं राहून शिक्षण घेतल्याने आत्मविश्वासाचं एक ताकद भेटलं गेलं। देशासाठी योगदान दिलं गेलं। सुरक्षित नागरिक समाज व राष्ट्रासाठी विकास केला गेला। तसेच आर्थिक मदत सुद्धा केली। फी, वसतिगृहाचा खर्च किंवा पुस्तकांचा खर्च यासाठी विद्यार्थ्यांना थेट मदत केली गेली। गुणवत्ता आधारित त्या विद्यार्थ्याची गुणवत्ता टिकवण्यासाठी त्याला मदत केलं गेलं। एक उदाहरण म्हणजे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आदरणीय यशवंतरावजी चव्हाण यांच्या प्रवासामध्ये सुद्धा शासनाच्या शिष्यवृत्ती योजनेचा सर्वात मोठा वाटा आहे। आजच्या या शिष्यवृत्ती योजनेमुळे ज्ञानाची दारे सर्वांसाठी उघडली गेली
आणि हाच तो दिवस आहे पुन्हा एकदा भारताला विश्वगुरु बनण्याचा. शेवटला एवढंच बोलेन की आजच्या यशस्वीधारक विद्यार्थी उद्याचा देशाचा शिल्पकार असेल, उद्याचा देशाचा शिल्पकार असेल. एवढंच बोलते आणि माझ्या मनोगत इथंच थांबवते. धन्यवाद.